कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिऊ आई होती म्हणून शांत बसलो मी। हे जर सरकारने केलं असतं ना, उलटी कानाखाली आणली असते मी त्यांच्या। राहू दे रे, एवढा नको विचार करूस। आपल्याला जे पाहिजे होतं ते झालंय ना। हा, ती तर झालंय। उलट जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्तच झालंय। कसं काय? मला नव्हतं वाटलं का आरजा फिर एवढा चिडल। सुजय, अरे भाऊजींची आई म्हणजे भाऊजींची दुखरी नस आहे। आप्पीने नेमकी तीच धरली बघ। आप्पीने दुसरं काहीही केलं असतं ना, भाऊजींनी खपून घेतलं असतं, पण तिने हे नव्हतं करायला पाहिजे। बरं झालं तिची लायकी आरजानेच दाखवली। मला नाही वाटत आता दोघांमधली भांडणं मिटतील म्हणून। ते भांडणाचा जाऊ दे ग, ही आप्पीन तिचं पोरग कशाला थांबले इथं? अरे हा, मला पण कळत नाही ती कसं काय थांबली। तिला सरकारांचा एवढा पुळ का काय? जायचं होतं काका नाराच्या सोबत निघून, विषयच मिटला असता की। सुजय, अरे ती घर सांभाळणारी घरातली सून आहे, ती कसं काय घर सोडून जाईल? नवरा गेलाच ना, तिचं काय गठुडं पुरलं आता इथं? सुजय, आणि कुठल्याही गोष्टीचा आरडाओरडा करायचा नाही, कळालं? दंगा करायचा, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे। आज केलं तसं? हा, आणि माझ्या कानाखाली बसली त्याचं काय? तेवढं होणारच रे, पण तू जर काय आज ओरडून बोलला असतास ना, तर भाऊजी तुझ्या पण अंगावर धावून आले असते। बरं बाई, तू म्हणशील तसं करू। आता मला सांग, या आप्पीला बाहेर कसं काढायचं? आपण कशाला काढायचं? तिची तीच जाईल। तिची ती कशी जाईल? सुजय, आता किती काहीही झालं ना तरी भाऊजी आणि बाबा काय परत या घरात येणार नाही, त्यामुळे तिलाच जावं लागेल। एक नंबर झालंय ही। जगाला अक्कल शिकवत होती ना, काय चुकन काय बरोबर। आता बघू, स्वतःबद्दल जेव्हा असं घडतं तेव्हा काय चुकन काय बरोबर हे कसं ठरवते। पिऊ, मी तुला लिहून देतो, आप्पीने किती चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना, तर या आरजा तिला कधीच माफ करणार नाहीये। अगं, आरजाला लहानपणापासून आम्ही आई नाही म्हणून चिडवायचो, मी स्वतः चिडवायचो, तर त्याला कायम आईची कमी भासत आली पिऊ। आणि आप्पीने नेमकी हीच गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली, हे तो कधीच विसरणार नाहीये। माझं तिचं आणि तिच्या बाळाचं कसं होईल रे? आरजा नसतो ठेवत पोराला इथं, त्याला सरकारांचा एवढा राग आलाय, तो 100% पोराला घेऊन जाणार। मला तर ना आप्पीचीच क्यू येते बघ। जाऊ दे, मरू दे तिकडे, फक्त ते पोरग इथून गेलं पाहिजे ग। मग ही प्रॉपर्टी हा पैसा सगळा आपला, मग कोणाचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही। सुजय, तू काहीच काळजी करू नकोस, आता आरामात तुझं कर्ज फेडूयात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।